सुरुवातीला बातमी मुंबईकरांसाठी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रूळ तुटल्यामुळे फास्ट डाऊन मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे। यामुळे फास्ट तसंच लांब पल्ल्याच्या गाड्या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत। संध्याकाळच्या वेळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या नोकरदारांना यामुळे मोठा फटका बसलाय। अनेक स्टेशन्सवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। सीएसटी स्थानकावर आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत, त्यांच्याकडून। देवेंद्र, आता सध्या काय स्थिती आहे? हेमाली, ऐन गर्दीच्या वेळी ची विस्कळीत झालेली आहे। साधारण 6 वाजून 10 मिनिटाच्या दरम्यान जी आहे ही घटना झालेली आहे। दादर आणि माटुंगाच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आणि त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। ऐन गर्दीच्या वेळी अशा पद्धतीची घटना झाल्यामुळे जे चाकरमानी आहेत त्यांचे प्रचंड हाल होतात आहे। आपल्याला माहिती आहे, साधारण 5 मिनिटं जरी लोकल उशिराने सुरू असेल तरी मोठी गर्दी जी आहे ती प्रत्येक रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळते। सध्या 20 ते 25 मिनिटं गाड्या ज्या आहेत त्या उशिराने सुरू आहेत, त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकावर जी आहे ती मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। साधारण 1 तासभर आणखी लागू शकतो हे सगळं काम पूर्ण व्हायला। त्यामुळे प्रचंड उशिराने असलेल्या गाड्यामुळे प्रत्येक स्थानकावरती प्रवाशांची, घरी परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। देवेंद्र, आमच्याबरोबर असेच राहा। आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आहेत। प्रशांत, तुम्ही कुर्ला स्थानकावर आहात, त्या ठिकाणी सध्या काय स्थिती आहे? मुळात नेमका ट्रॅक कुठे तुटलाय याबद्दल काही कळू शकलंय? नक्कीच हेमाली, हा जो ट्रॅक आहे तो दादर आणि माटुंगाच्या दरम्यान तो क्रॅश झाला होता। तो संध्याकाळी 6:10 ची घटना होती। त्यानंतर त्या वाहतूक आहे ही दादर ते माटुंगा या दरम्यान 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून ती काढण्यात होती व पुढे ती नॉर्मल करण्यात आली होती। मात्र या सगळ्या कारभारामुळे जी लोकल सेवा आहे ती पूर्णपणे झालेली आहे, ठप्प झालेली होती। त्याच्यामुळे कुर्ला स्थानक असो किंवा घाटकोपर स्थानक असो, या ठिकाणी प्रचंड गर्दी बघायला मिळते। कुर्ला स्थानकामध्ये हार्बर लाईनशी जोडणारा हा मार्ग असल्यामुळे या ठिकाणी काही लोक उतरून हार्बरने मार्गाने दुसरीकडे जातात, तर त्यामुळे त्यांनाही जास्त त्रासाला सामोरं जावं लागतंय। तर घाटकोपर स्थानकामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की या ठिकाणी मेट्रोचा जो कनेक्टिव्हिटी झाली त्यामुळे गर्दी झालेली आहे। संध्याकाळच्या वेळेला आता थोडा थोडा पाऊस सुरू आहे, त्यामुळे बाहेर उभं राहून जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांनाही त्रास होतोय। अशा रीतीनं कुठेही मोठा अपघात घडू नये ही एक प्रार्थना सर्व जे प्रवासी आहेत ते करतायत। प्रशांत, आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा। आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी अजित मांढरे आहेत, ठाणे स्थानकावर आहेत ते। अजित, ठाणे स्थानकावर नेहमी गर्दी पाहायला मिळते, अगदी गर्दीची वेळ नसली तरी सुद्धा साधारणपणे तिथं गर्दी दिसूनच येते। आता तर संध्याकाळची वेळ आहे, चाकरमान्यांची घरी परतण्याची वेळ आहे। सध्या ठाणे स्थानकावर काय स्थिती आहे आणि वाहतुकीची काय स्थिती आहे? अजित, ठाणे स्थानकावर काय स्थिती आहे? ठाण्याहून काही अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत आहेत का? अनेक स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। अगदी संध्याकाळच्या वेळेतच दादर ते माटुंगा दरम्यान ट्रॅकला तडा गेल्याचं समजतं आहे आणि त्यामुळे वाहतूक मध्य रेल्वेची कोलमडलेली आहे। यामुळे घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची खूप मोठी गैरसोय होते। प्रत्येक स्टेशनवर, मग ते कुर्ला असो, दादर असो, घाटकोपर असो किंवा ठाणे असो, या प्रत्येक स्टेशनवर खूप मोठी गर्दी पाहायला मिळते। फास्ट डाऊन मार्गावर हा ट्रॅक तुटलेला आहे, त्यामुळे सगळी वाहतूक ही स्लो ट्रॅकवर वळवण्यात आली आहे। स्लो ट्रॅकवर याचा ताण पडतो आहे। आपण याबाबत आणखी माहिती घेऊया। दादरला आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी आहेत। राकेश, दादरवर सध्या काय स्थिती आहे? नेहमीच गजबजलेलं स्टेशन असतं आणि आता तर सगळी वाहतूक विस्कळीत झालेली आहे, काय सांगाल? काही कारणांनी संपर्क तुटलेला आहे। आपण पुन्हा एकदा ठाण्याला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत। अजित, ठाण्याला सध्या काय स्थिती आहे? ठाण्यावरून काही अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत आहेत? गाडी पुढे जाऊन जवळपास अर्ध्या तासानंतर रेल्वेनं पुढे कुर्ल्यावरून त्यांनी फास्ट ट्रॅकवर डायव्हर्ट केली। त्या 5 गाड्यांनी पुढे आलो, पण फास्ट ट्रॅकवरून यायला देखील तब्बल 1.25 तास लागलेले आहेत। 10 ची जी गाडी होती ती गाडी बदलापूर, त्याच्या आधी गाडी होती आणि ती जी मेल गाडी होती त्या मेल गाडीमध्ये होतो, ती गाडी यायला बराचसा वेळ लागलेला आहे। ठाणे रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी आहे, कारण का ठाणे हे स्थानक असं आहे ज्या ठिकाणी दादर आणि विशेष करून जो खालचा भाग आहे, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत किंवा
लांबून लोक त्यांना ठाणे जवळ पडतं, त्यामुळे ठाण्याला बहुतांश लोक ही त्या भागातली कामाला असतात. पण त्या सर्व लोकल गाड्या आणि एक्सप्रेस गाड्या रखडल्याने बहुतांश ठाण्यावरून एक्सप्रेस गाड्या लोक पकडतात लांब जे कर्जत आहे त्या ठिकाणी जाण्याकरता. पण संपूर्ण लोकल जी गाडी आहे ती आणि पूर्ण ट्रॅकच कोलमडल्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे. लोकांचे या ठिकाणी प्रचंड आवाज आहेत, गदारोळ आहेत त्यांचे. नेमका काय प्रकार झालेला, अनाउन्समेंट सुरुवातीला होत होती, गाड्या लेट आहेत, पण आता गाड्याच येत नाहीयेत. गाड्या जवळपास अर्धा ते पाऊण तासाने उशिरा येत आहेत. त्यामुळे नेमका हा जो प्रकार घडलेला आहे त्यावर लोकांना कळत नाहीये. अनाउन्समेंट जी सुरू आहे त्या बाबतीत देखील खूप गोंधळ आहे असं लोकांचं म्हणणं आहे. जे प्रवासी आहेत प्रवाशांचं एकच त्या ठिकाणी म्हणणं होतं की जी नेमकी घटना घडली ती घटना समोर केली असती तर लोकांना निदान त्यांनी ठाण्यापासून दुसरी पर्यायी जो मार्ग आहे त्याचा वापर केला असता. पण नेमकं काय कारण घडलेलं हे लोकांना कळू न शकल्यामुळे प्रचंड लोकांचा गोंधळ उडालेला आहे. फास्ट ट्रॅकचे लोकल जे आहेत त्या कुर्ल्यापासून पुढे दादरपासून पुढे स्लो ट्रॅकवर वळून त्या पुन्हा कुर्ल्यापासून फास्ट ट्रॅकवर वळवले जात आहेत. त्यामुळे त्या मार्गामध्ये प्रचंड वेळ जातोय, कारण त्या ठिकाणी स्लो गाड्या, फास्ट गाड्या आणि त्याचबरोबर ज्या नक्कीच अजित आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा. आपल्याबरोबर दादरहून आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी आहेत. राकेश, दादर स्टेशनवर सध्या काय स्थिती आहे? कारण दादर ते माटुंगा दरम्यान ट्रॅक तुटल्याचं समजतं आहे. सध्या दादरवर काय स्थिती आहे? दादर रेल्वे स्टेशनवर सध्या खूप गर्दी आहे आणि इथे जी ट्रेन येत देखील आहे ते देखील ट्रेनचं 10-15 मिनिटं जे एकच प्लॅटफॉर्मवर थांबत आहे आणि सुटत नाही आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये खूप इथे राग आहे. आरपीएफचा देखील एक स्पेशल बंदोबस्त इथे वाढवण्यात आलेला आहे, कारण की आपण पाहिलं की जे प्लॅटफॉर्म नंबर 5 आणि 6 आहेत ते एकदम रिकामी दिसत आहे आणि 1 आणि 2 वर प्रचंड गर्दी दिसते आणि खूप इथे गोंधळ झालेला आहे, कारण की जे सिग्नल देखील जे सिस्टम ट्रेनचे जे मोटरमॅन आहेत त्यांना सगळं भेटत नाही आहे आणि अनाउन्समेंटच्या जरी त्यांना सिग्नल देण्यात येत आहे. आताच मी एक अनाउन्समेंट ऐकलं आहे ज्याच्यात अनाउन्सरने सांगितलंय की जो प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आलेली जी लोकल आहेत त्याच्या मोटरमॅननी ट्रेन चालू करावी आणि त्यांना सिग्नल देण्यात आलेला आहे. म्हणजे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की सध्या इथे परिस्थिती काय आहे आणि लोक जे आता आपल्या ऑफिसमधून बाहेर पडलेले आहेत आणि घरासाठी निघाले आहेत त्यांना प्रचंड इथे प्रॉब्लेमचा सामना करायला लागत आहे. राकेश, पण स्लो ट्रॅकवरची वाहतूक तरी कशी सुरू आहे? कारण की आता जे फुगत जो आहे आलेला आहे आणि त्यामुळे स्लो ट्रॅकवर येणारी जी लोकल आहे ती देखील विस्कळीत झालेली आहे. त्याची जी वाहतूक आहे आणि जे क्राऊड आहे ते देखील 2 प्लॅटफॉर्मचा क्राऊड असतं, सध्या 1 प्लॅटफॉर्मवर आलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे वाईट परिस्थिती अशामुळे आहे की बरोबर इथे अनाउन्समेंट देखील होत नाही आहेत आणि सेंट्रल रेल्वेचे जे मुख्य पीआरओ आहेत त्यांच्याकडून कुठली माहिती मीडियातर्फे मार्फत जे लोकांपर्यंत पोहोचत नाही त्याही देखील कुठली टेक्निकल जी डिटेल्स आहेत ते आपल्यासोबत शेअर करत नाहीत. धन्यवाद राकेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्याचबरोबर प्रशांत, अजित आणि सगळ्या रिपोर्टर्सना धन्यवाद ही सगळी माहिती दिल्याबद्दल. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. फास्ट डाऊन मार्गावर दादर माटुंगा दरम्यान ट्रॅक तुटल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. सगळा ताण स्लो ट्रॅकवर आलेला आहे, त्यामुळे स्लो ट्रॅक सुद्धा त्यावरची वाहतूक सुद्धा काहीशी विस्कळीत आहे. आपण आणखीन परळ स्टेशनवर काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी जाऊया. आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे तिथे उपस्थित आहेत. कपिल, सध्या परळ स्टेशनवर काय स्थिती आहे? हेमाली, आपण बघू शकतो की फास्ट ट्रॅक बंद असल्यामुळे संपूर्ण ताण स्लो ट्रॅकवरती पडलेला आहे. त्यामुळे आपण इकडे बघू शकतो की परळ स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. प्रशासनाकडनं, मध्य रेल्वेकडनं दररोजचाच हा सावळा गोंधळ घातला जातो, त्यामुळे कुठे ना कुठे चाकरमान्यांना प्रवाशांना त्रास होतो असं प्रवाशांचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे या रोजच्या त्रासाला कंटाळून आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी यावर काहीतरी कठोर पावलं उचलली पाहिजेत असं प्रवाशांचं म्हणणं. आपल्याबरोबर काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की आज जो त्रास त्यांना झालेला आहे किंवा किंबहुना रोज जो त्रास त्यांना होतो त्याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे. जी24 तास मध्ये खूप खूप स्वागत आहे. रोज कुठे ना कुठे मध्य रेल्वेकडनं तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो, तर ह्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? इथे आपण बघू शकतो की बोलण्यास कुणी धजावत नाही हेमाली, पण तरीही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार कुठे ना कुठे त्यांना रोजच ह्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. सध्या सगळीकडे सगळ्या स्टेशन्सवर ही गर्दी पाहायला मिळते आहे. निमित्त पुन्हा एकदा ठरले ते ट्रॅक तुटण्याचं आणि पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.